पुणे प्रकरणातील तिसरा अहवाल लवकरच आता सचिवांकडे सादर होणार आहे। पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणामध्ये ही मोठी अपडेट आहे। तिन्ही अहवालांचा एक अंतिम अहवाल सचिव तयार करणार आहेत। अंतिम अहवाल हा सचिव मुख्यमंत्र्यांकडे पाठवतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। मुख्यमंत्री अंतिम अहवालावर काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठा सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, आता अंतिम अहवालाची प्रतीक्षा असणार आहे, काय पुढची प्रक्रिया असेल? एकूणच पुणे प्रकरणातील जो तिसरा अहवाल आहे तो लवकरच आरोग्य सचिवांकडे सादर होणार आहे। एकूण या अगोदर जर का पाहायचं तर 2 अहवाल हे सादर करण्यात आलेले आहेत, सुपूर्द करण्यात आलेले आहेत। मात्र अद्याप तिसरा जो माता अन्वेषण समितीचा अहवाल आहे तो अद्यापपर्यंत प्राप्त झालेला नव्हता। मात्र तो देखील काही दिवसातच आपल्याला हा अहवाल प्राप्त होताना पाहायला मिळणार आहे। या तिन्ही अहवालांचा एक अंतिम अहवाल हे आरोग्य सचिव तयार करतील आणि त्यानंतर हा अहवाल सचिव मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार आहेत। आणि एकूणच मुख्यमंत्री यांना हा अहवाल अंतिम अहवाल मिळाल्यानंतर नेमकी ते काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। या अगोदर जर का पाहायचं तर जे 2 अहवाल आहेत त्या दोन्ही अहवालामध्ये कुठेतरी जे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आहे ते दोषी आढळल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यामुळे एकूणच कशा प्रकारची कारवाई या रुग्णालयावर होते किंवा नेमकं या तिसऱ्या अहवालामध्ये नेमकं काय गोष्टी नमूद होतात हे बघणं महत्त्वाचं असेल। निश्चित, धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।